पवार साहेब जरी भाजपमध्ये गेले तरी कर्जत जामखेडचे आमदार म्हणतात की मी भाजपमध्ये जाणार नाही. आता हे आज्याला नातू काय शिकवणार हा प्रश्न आहे. शेवटी आता पवार साहेबाचं सुद्धा मारणार नाहीत. त्यामुळे मी म्हणलो होतो की ह्यांची दिवसेंदिवस राजकीय उंची वाढत चाललेली आहे. परवा देखील मी एका कार्यक्रमाच्या स्तरी हा प्रश्न विचारल्याच्या नंतर याच अनुषंगाने म्हटलो की पवार साहेबांचं सुद्धा मी भाजपमध्ये जाणार नाही. मग याचा अर्थ पवार साहेब भाजपमध्ये चाललेत का हा देखील त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनसाठी की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत आणि मला एक इंटरनॅशनल कॉल आला आणि नेत्यानयाहू, ट्रम्प, पुतीन, जिमकॉम यांची एक वरिष्ठ स्तरावरती हेग या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली की कुणीतरी एक बलाढ्य व्यक्तिमत्व या आंतरराष्ट्रीय याला धक्का पोहोचू इच्छित इजा पोहोचते आहे. त्यामुळे एक त्यांचं मोठं डेलिगेशन आता भारत देशाच्या दिशेने कूच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे की आता एवढं मोठं जर नेतृत्व पवार साहेबांचं देखील ऐकत नाही, त्याच्यामुळे ते आता आंतरराष्ट्रीय दर्जात आता काय युनोमध्ये जाऊन काय करतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अधिकच न बोलता शेवटी त्यांनी तो काय निर्णय करायचा आहे तर शेवटी त्यांचा हे भारत देशामध्ये स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे. शेवटी पवार साहेबांना चॅलेंज दिलंय म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आता मी पवार साहेबांना मी विचारू शकत नाही, परंतु आता तुमच्या माध्यमातून पवार साहेबांना विचारलं पाहिजे की तुम्ही खरंच भाजपमध्ये जाणार आहेत का. कर्जत जामखेडच्या आमदारांनी एवढं का उलट वक्तव्य केलंय त्याची त्यांच्याच माध्यमातून माहिती मिळणं आता गरजेचं आहे.